इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। मार्केट आता आपलं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत। भाजपने जवळपास 87 जागा घेऊन महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवलेली आहे। 87 नगरसेवकांमध्ये जर बघायचं झालं तर विविध क्षेत्रातून नगरसेवक निवडून आलेले आहेत। कोणी सीए आहे, कोणी राजकीय घराणा या ठिकाणी घेऊन आलेला आहे, तर अशामध्ये पत्रकारितेचा वसा ज्यांनी घेऊन आलेले आहेत सत्यजित वाघमोडे हे देखील आता नगरसेवक म्हणून महापालिकेत 5 वर्ष काम पाहणार आहेत। एकूण या निवडणुकीविषयी निकालाविषयी आपण त्यांच्याविषयी अधिक माहिती देऊन घेऊ। सर, पत्रकारितेतून तुम्ही निकाल जेव्हा ऐकला पहिली काय रिॲक्शन? सर्वप्रथम सर्व दर्शकांना नमस्कार। मी सत्यजित सुबोध वाघमोडे, प्रभाग क्रमांक 23चा नवनिर्वाचित नगरसेवक। मी माझा अल्प परिचय सांगायचं झालं तर मी पत्रकारितेमध्ये PhD करतो आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पार्टीकडून संधी देण्यात आली होती। SC रिझर्व म्हणजे आरक्षण होतं SCचं आणि तिथं सर्वसाधारण SC खुला गटातून मी उभारलो होतो। माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख व मनीषभाई देशमुख यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या उच्च शिक्षित व एक पत्रकार तरुणाला त्यांनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। तुम्ही आत्ता जे मला विचारलात की निकालानंतर काय प्रतिक्रिया होती, म्हणजे रिॲक्शन काय होती, तर खरं तर मला अपेक्षित असाच निकाल होता। कारण मला म्हणजे एक गॅरंटी म्हणू शकतो आपण, एक गॅरंटी होती की मी निवडून येणार ही गॅरंटी होतीच, परंतु मताधिक्य जे होतं त्याबद्दल थोडंसं हे होतं। म्हणजे मला निश्चित माझा विजय होणार हे मला खात्री होती आणि त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या पत्रकारितेचा उपयोग मी येणाऱ्या काळामध्ये मी ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये ज्या काही निर्णय प्रक्रियेत असेल त्यावेळेस नक्कीच मला या पत्रकारितेचा उपयोग होणार आहे। निश्चित निकाल जेव्हा आलात घरातील म्हणजे वडील असेल, आई असेल, यांच्या काय प्रतिक्रिया होतं? कारण तुमचं जर घरातील जर पार्श्वभूमी बघायला झाली तर वडील हे मोठ्या चळवळीतील नेते म्हणून ओळखले जातात। कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी अनेक वेळा सुबोध वाघमोडे यांनी आंदोलन केलेलं आहे। अशा या घराण्यातून आता एक नगरसेवक म्हणलेला आहे, काय वाटतं? माझे वडील सुबोध वाघमोडे हे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी 1992 साली महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती। त्यावेळेस RPI आणि काँग्रेसची युती होती आणि मिलिंदनगर भागातून त्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवली होती। त्यावेळेस त्यांचा पराभव 5 मतांनी झाला होता आणि इतक्या कमी मतांनी पराभव झालेलं कुठंतरी शल्य त्यांच्या मनामध्ये होतं। त्यानंतर त्यांनी 2002 साली सोरेगाव आणि प्रतापनगर हा आमचा आत्ताचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यात ती निवडणूक लढवली होती, परंतु तेव्हाही त्यांना यश मिळालं नव्हतं। परंतु ह्या सगळ्या गोष्टी माझी आई पाहत होती आणि तिला कुठंतरी वाटत होतं की ही जी गोष्ट राहून गेली ती गोष्ट कधी ना कधीतरी आपल्या घरामध्ये आली पाहिजे किंवा ती गोष्ट आपण पूर्ण केली पाहिजे। त्यामुळं यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून आमदार सुभाषबाबू देशमुख यांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चितच प्रभाग क्रमांक 23मध्ये विकास हा दिसेल आणि त्यासाठी आम्ही नक्कीच सभागृहामध्ये आमचे प्रश्न मांडू, आमच्या भूमिका मांडू आणि प्रभाग क्रमांक 23च्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू। सत्यजित, कुठलं विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे गेलात? कारण प्रभागाचा असेल, शहराचा असेल, काय विजन असेल? आता नगरसेवक म्हणून म्हणजे कुठल्या विषयावर तुम्ही हात? मला वाटतं की आपल्या इथं 4 वर्ष आता प्रशासक होतं, त्यामुळे थोडीशी जे काही कामं रेंगाळले असतील ती कामं पहिल्यांदा मी मार्गी लावेन। त्यानंतर म्हणजे प्रभागाच्या बाबतीत आणि शहराच्या बाबतीत सांगायचं झालं तर येणाऱ्या काळामध्ये IT पार्क होणार आहे, तर त्या IT पार्कच्या अनुषंगानं आपल्याला आणखीन काही शहरामध्ये बदल घडवता येतात
IT पार्कसाठी ज्या काही गोष्टी अनुकूल गोष्टी लागत असतात किंवा ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टींसाठी नक्कीच आम्ही आवाज उठवू, तशी पक्षाकडे मागणी करू. आणि आता आमचं बहुमत असल्यामुळे आम्हाला असं या काही गोष्टींसाठी संघर्ष करावा लागणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं मला वाटतं की बहुमत असल्यामुळे आम्हाला फायदा होणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना विकासासाठी जो काही निधी लागेल किंवा ज्या काही योजना राबवण्याच्या असतील राबवायच्या असतील प्रभागांमध्ये, वेगवेगळ्या शासकीय योजना, केंद्राच्या योजना, त्या निश्चितपणाने एकदम सुलभ रीतीने त्या योजना राबवल्या जातील असं मला वाटतं. एकंदरीत प्रभाग 23चा जर विचार करायचा झाला तर मोठा एरिया यामध्ये होता. म्हणजे जवळपास सोरेगावपर्यंत तुमची हद्द होती. प्रतापनगर असेल, सोरेगाव असेल, जुळे, सोलापूर, विजापूर रोडचा भाग होता. या ठिकाणच्या म्हणजे लढत कशी होती, म्हणजे प्रामुख्याने खरं तर सोलापूर शहरातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रभाग असलेला हा प्रभाग क्रमांक 23 होता. जुनी हद्दवाढ ते नवीन हद्दवाढ असा हा प्रभाग होता. या रचनेमुळे थोडासा त्रास झाला. काही ठिकाणी उमेदवार म्हणून मी पोचू शकलो नाही, परंतु आमच्यामध्ये मी एका ठिकाणी जात असेल तर आई एका ठिकाणी जात होती, वडील एका ठिकाणी प्रचार करत होते, माझी बायको आहे ती एका ठिकाणी प्रचार करत होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रचार करत होतो. आणि या प्रभागामध्ये आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं यश मिळालं नव्हतं याआधी, परंतु 2022पासून आम्ही या प्रभागामध्ये काम करतो आहे. लोकांपर्यंत आमची कामे पोचली आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या मागण्यांसाठी आम्ही आत्तापर्यंत आवाज उठवला आहे. त्यामुळे निश्चित आम्हाला एक विश्वास होता की जर भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला जर तिकीट मिळालं तर निश्चितपणानं लोकांचा, या जनतेचा विश्वास आपल्यावर नक्की म्हणजे लोक आपल्याला नक्की न्याय देतील की बाबा यावेळेस नक्की सत्यजित वाघमोडे असतील किंवा माझ्या घरातील कोणी जर उभारलं असतं तर त्यांना असं वाटलं असतं की बाबा नक्कीच ही लोकं आपल्याला काम केलेत तर यांच्या पाठीशी आपण उभारलं पाहिजे. आणि आत्तापर्यंत मागील जे काही नगरसेवक होते त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांची सत्ता नसल्यामुळं त्यांना काही निधी नव्हता किंवा त्यांची विकास कामे त्यांच्याकडून होऊ शकली नाहीत. परंतु यावेळेस भारतीय जनता पार्टीचं बहुमत असल्यामुळे निश्चितपणाने प्रभाग क्रमांक 23मध्ये कामे होणार आहेत. सत्यजित, प्रभागात प्रचाराला जाताना म्हणजे पदयात्रा असेल किंवा प्रचार रॅली असेल, त्यामध्ये प्रामुख्याने कुठल्या समस्या तुम्हाला म्हणजे प्रत्यक्ष प्रचारावेळी दिसल्या ज्या की तुम्ही कधी बघितल्या? काही ठिकाणी नळाच्या पिण्याच्या पाईपलाईनचे काही विषय आहेत, काही ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत, काही ठिकाणी ड्रेनेज लाईनच्या समस्या आहेत. म्हणजे ड्रेनेज लाईनच्या पाईपची त्यांची साईज कमी आहे, त्यामुळं ड्रेनेजचं चेंबर जाम होतं. या अशा काही म्हणजे अशा क्षुल्लक, आणि काही ठिकाणी काहीच म्हणजे तिथं डेव्हलपमेंट झालं नाही, तिथं नक्कीच आता त्या गोष्टी पहिला केल्याच पाहिजेत अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. आणि मग आम्हाला काही ठिकाणी अशा म्हणजे आता जुनी हद्दवाढ ते नवीन हद्दवाढ असा प्रभाग असल्यामुळं आम्हाला या गोष्टींचा संघर्ष करावा लागणार आहे की काही ठिकाणी ड्रेनेज लाईन म्हणजे सर्व सोयीसुविधा आधी आम्हाला द्याव्या लागणार आहेत आणि त्यानंतर मग तिथं डेव्हलपमेंट होईल. अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे एकूण साधारण प्रभाग क्रमांक 23मध्ये. सत्यजित, खरं म्हणजे तुमच्यावर पार्टीने मोठा विश्वास दाखवलेला आहे. पत्रकारितेचे तुम्ही शिक्षण पूर्ण केलेलं आहे, PhD तुमची सुरू आहे, एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून देखील तुमच्याकडे पाहिलं गेलेलं आहे. पण एक युवा नगरसेवक म्हणून महापालिकेत तुमची 5 वर्षाची कारकीर्द कशी असेल? निश्चितपणानं मी सर्वप्रथम माझ्या प्रभागाच्या जनतेसाठी जे काही त्यांच्या मागण्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेन. आणि त्यानंतर शहराचा जर विचार करायचा झाला तर आपण आपल्या शहरातील युवकांसाठी आपण नक्कीच काहीतरी युवकांसाठी केलं पाहिजे असं प्रत्येकजण म्हणतो. त्यासाठी आपण काहीतरी युवकांच्या रोजगारासाठी, उद्योगधंद्यांसाठी काही गोष्टी आपण माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख यांच्या माध्यमातून आपण दक्षिण सोलापूर शहर भाग असेल किंवा आपला शहरातील भाग असेल तर निश्चितपणानं तिथं आपण पाठपुरवठा करून योग्य त्या गोष्टी म्हणजे ज्या युवकांना गरजेच्या आहेत म्हणजे रोजगाराच्या बाबतीत असतील तर तो नक्कीच आपण देण्याचा प्रयत्न करूयात. कधी वाटलं होतं की आपण नगरसेवक बनणार किंवा तसं काय म्हणजे कॉन्फिडन्स होता? कारण तुम्ही जेव्हा इच्छुक म्हणून भाजप कार्यालयात आलेला होता, आम्ही देखील तुम्हाला बघितलेलं होतं, तुम्ही फॉर्म भरत एका खुर्चीवर बसलेला होता सहकाऱ्यांच्या सोबत. पण आज प्रत्यक्षात उमेदवारी देण्यापासून निवडून येईपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे.
खरं तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने हा राजकीय न्याय दिला आहे. मला म्हणजे मी माझी इच्छा व्यक्त केली होती, परंतु सर्व अधिकार हे पक्षाचे असतात शेवटी, आणि पक्षाने यावेळेस इलेक्ट्रोल मेरिटचा विचार केला आणि त्यामध्ये त्यांना कुठंतरी वाटलं की बाबा हा उमेदवार सक्षम आहे, निवडून येऊ शकतो, आणि त्यामुळं मला पार्टीने संधी दिली आणि या संधीचं मी आता सोनं केलं आहे. सत्यजित, खरं म्हणलं तर आपण जसं मगा उल्लेख केलेला आहे की वडील जे आहेत सुबोध वाघमोडे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. आंबेडकरी चळवळीत असताना भाजपमध्ये जाणं हे म्हणजे कसं, म्हणजे त्यांच्याशी कसं चर्चा वगैरे? माझ्या वडिलांनी आत्तापर्यंत माझ्यावर कोणता दबाव आत्तापर्यंत त्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी आत्तापर्यंत दबाव टाकला नाही. त्यांनी मला विचारांचं स्वातंत्र्य दिले आत्तापर्यंत. त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये जी माझी पहिली राजकीय भूमिका घ्यायची वेळ होती त्यावेळेस त्यांनी मला कधीच विरोध केला नाही. कारण मी समाजकारण करत असताना मला असं वाटतं की बाबा की आपण राजकारणात गेलो तर आपल्याला राजकारणाची जर जोड मिळाली तर समाजामध्ये आपण काहीतरी बदल घडवू शकतो, आणि हा विचार माझ्या मनामध्ये आला. त्यावेळेस मी ठरवलं की बाबा राजकीय भूमिका घ्यावी, आणि त्यानंतर मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या आयुष्यातील पहिली राजकीय भूमिका घेतली. पण वडिलांनी असं सांगितलं नाही की बाबा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे? त्यांनी मला आत्तापर्यंत वैचारिक राजकीय आणि वैचारिक स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांनी मला आत्तापर्यंत कधी विरोध केला नाही, आणि त्यांनी मला एवढंच म्हटले की तुला जे योग्य वाटतं ते तू कर. त्यामुळं मला वाटतं की माझ्या निर्णयात ते पण म्हणजे खुश आहेत की त्यांनी म्हणजे पक्षाने मला संधी दिली, मला तिकीट मिळालं, मी निवडून आलो, आणि जे सार्थ करायचं होतं मला ते मी केलं. आणि वडिलांचा 5 मतांचा जो पराभव होता, जे त्यांच्या मनामध्ये जे काही शल्य होतं ते माझ्या विजयाने का होईना ते कुठंतरी दूर झालं असं मला वाटतं. सत्यजित यांच्या या निवडून येण्यामागं कोणत्या आमदाराचा हात आहे म्हणावं लागेल? विजय देशमुख, सुभाष देशमुख की देवेंद्र कुटे? मला वाटतं की भारतीय जनता पार्टी संपूर्ण पक्ष माझ्यासोबत होता, आणि आमदार सुभाषबापू देशमुख व मनीषभाई देशमुख यांच्या माध्यमातून किंवा यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझी शिफारस केली. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली असं मी म्हणेन. निश्चितच प्रभाग 23मधून भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे हे वाघमोडे, जे प्रभाग 23मधून निवडून आलेले सत्यजित वाघमोडे, त्यांनी देखील चांगले मतं घेऊन या ठिकाणी प्रभाग 23मधून निवडून आलेले आहेत. खरं म्हणलं तर वडिलांचा आंबेडकरी चळवळीतील मोठा संघर्ष त्यांनी पाहिलेला आहे, आणि त्यांनी आपल्या या मुलाखतीत सांगितलेलं की त्यांच्या वडिलांचा म्हणजे जे सुबोध वाघमोडे यांचा अवघ्या 5 मतांनी मागच्या काही निवडणुकीत पराभव झालेला होता, आणि ते कुठेतरी शल्य घरात त्यांना हे होतं. तर मात्र आता सत्यजित यांच्या रूपानं नगरसेवक वाघमोडे परिवारात आलेला आहे, आणि भाजपने खास करून सुभाष देशमुख, मनीष देशमुख यांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो शहराच्या विकासासाठी सार्थ ठरवणार असं एक प्रतिक्रिया सत्यजित वाघमोडे यांनी दिलेली आहे. जहूर सोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन. हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है. डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है. हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं. एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है. स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो. हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है. डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं. डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले. 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ
हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 CCTV सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन। आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।